दिवंगत अजित पवार यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला। पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे। दिवंगत अजित पवार यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। पवारांच्या भेटीसाठी नागरिकांनी गोविंद बागेत गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। शरद पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गोविंद बागेत गर्दी केलेली आहे। पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला। अजित पवार यांच्यासोबतचा फोटो त्यांनी स्टेटसला ठेवलेला आहे आणि जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे। VSR कंपनीच्या विमानामध्ये अजितदादांचा अपघात झाला। या अपघातासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने शंका उपस्थित करतात। VSR कंपनीने डिसेंबर महिन्यात प्रत्येक पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवलेला होता आणि जानेवारी महिन्यात दुर्दैवी घटना घडली। यावरही मिटकरींना आता शंका आहे। पायलटला हिप्नोटाइज केलं गेलं होतं का? ज्याप्रमाणे लिट्टेनं मानवी बॉम्ब तो स्वतः बनला होता, अजमल कसाबला हिप्नोटाइज करून पाठवण्यात आलं होतं, तसंच VSR कंपनीच्या पायलटला 50 कोटींच्या विम्याचं आमिष दाखवलं गेलं का, असा सवाल देखील मिटकरींनी उपस्थित केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।